गडचिरोली जिल्ह्यामध्ये विहिरीच्या खोदकामाच्या वेळी 2 शेतकरी जमिनीखाली गाडले गेले। विहिरीचं खोदकाम 50 फूट पूर्ण झालं आणि खालची माती शेतकऱ्यांवर कोसळली, ज्याच्यामध्ये हे 2 शेतकरी गाडले गेलेले आहेत असं समजतंय। ही दृश्य सध्या आपण बघतोय सिरोंचा तालुक्यातल्या जानमपल्ली इथली घटना आहे। गावातल्या नागरिकांकडून वाळू आणि माती काढण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी पोलीस सुद्धा दाखल झालेत अशी माहिती समजते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून। आशिष, या दोघांना बाहेर काढण्यात यश आलंय का? काही तपशील मिळू शकलेत का? नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी जे आहे आता शेतीच्या माध्यमातून विहिरीचे खोदकाम करण्यात येत आहे आणि मुख्य म्हणजे आज सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील सुद्धा विहिरीचे खोदकाम सुरू होते। त्यामध्ये काही मजूर जे आहेत ते खोदकाम करत असताना 2 मजूर जे आहेत ते माती खाली दबले। एक जवळपास 10 फूट माती जी आहे ते कोसळून पडलेली आहे आणि त्यामध्ये 2 मजूर जे आहेत ते दबले गेलेले आहेत। पोलीस यंत्रणा जी आहे ते सुद्धा कामावर लागलेली आहे। समस्त गावकरी जे आहेत ते सुद्धा कामावर लागलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं नाही आहे। जी आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विहिरीच्या खोदकामाच्या वेळी 2 शेतकरी हे जमिनीखाली गाडले गेलेले आहेत। गावातील नागरिकांकडून वाळू आणि माती काढण्याचं काम सुरू आहे। सध्या ही दृश्य आपण गडचिरोली मधली बघतोय। सिरोंचा तालुक्यात ही घटना घडली। विहिरीचं खोदकाम 50 फूट पूर्ण झालं आणि खालची माती कोसळल्यामुळे त्या खाली हे 2 जण गाडले गेले।